दाराच्या बाहेर पाऊल ठेवशील तर गाठ माझ्याची आहे. गप गुमान ऐकायचं. जा पूजेसाठी कपडे बदलून घ्या. अजून काही रीती असतील तर त्या बी काढा. बायकोला डोक्यावर घेऊन नाचायचंय असलं काय असेल तरी सांगा, करतो ते बी. कसं चिडलं लेकरू. सासूबाई आजारी आहेत, लगेच निघावं लागत. जा तू लगेच गाडी मिळेल. आणि हे घे, हे ठेव तुझ्याकडे. आणि तिथं पोचल्या मला फोन कर. आणि काय बी लागलं ना तरी कळव. मी आलो असतो तुला सोडाय, पण तर सुट्टी नाही ना मिळायची. पण मी तुला स्टँड पर्यंत सोडायला येतो. हा सुरे, मी येते तुला धाडायला. चाल. जयश्री, मी बी येते ना संग. हवा आत्याबाई, आता तुम्ही कशाला येता? तुमचे गुडघे दुखतात ना आधीच. अगं मग एकटी घरात बसून काय करू? आणि असं बी ना लती गेल्यापासून घर नुसतं खायला उठत बघ. बर, जा तू आवर तुझं. तुला बी जरा बरं वाटत. आज पहिल्यांदाच घराला कुलूप लागल नाही. हा ना. चल निघा पटापटा. चल. आजकाल रोजा नॉक बी करून याची पद्धत नाही वाटत तुमच्यात. दार लॉक करून कपडे बदलायची पद्धत नाही वाटत तुमच्यात. ए तुझी माझी आहे, वाटेल ते गोंधळ घालीन मी इथं. वळा आता. काय झालं? असायला काय झालं? माझे दात आहेत, मी कवा बी काढीन. तू कोण विचारणारा? मुद्दाम करते ना तू. नाही तुला तर मजाच यायला लागली. मी काय केलं? लग्न मुद्दाम केलं ना माझ्याशी. मला काय बी इंटरेस्ट नव्हता तुझ्याशी लग्न करण्यात. नव्हता कसा? माझ्यावर सूड घ्यायचा होता ना तुला. कसला सूड? वेळेत पैसे देऊ शकलो नाही ना त्याचा. मी कायला घेऊ रे सूड? बोलत नव्हतो ना इतकी वर्ष तुझ्याशी. मला काही फरक नाही पडला आणि आता बी नाही पडणार. हा तू माझ्याशी बोल, नाही तर नको बोलू. नाही कसं? एन्जॉय तर करते ना तू. पूजा, साड्या, दागिने, प्रसाद हेच पाहतो वाटतं तुला. एक तू आणि एक आमचे तीर्थरूप. पूजा झालीच पाहिजे, रीत आहे तशी जहागीरदारांची. इष्टेतीतून नाही, आयुष्यातून बेदखल करन. बाहेर पाऊल ठेवाल तर गाठ माझ्याशी आहे. कळतंय मला सगळं. हा मुद्दाम करायला लागले ना तुम्ही. मिली बघत आहे तुमची, साठलोट आहे ना. बघतो तुम्हाला, पडणार नाही मी कुणाला, लक्षात ठेव. आता ते दोघं जोडीने बसणार पूजेला. मला नाही बघवते, त्रास होतोय मला. ते ढबीला म्हणाव ना एकटी बस म्हणाव पूजेला, तसं बी माझ्या आब्याला अजिबात इंटरेस्ट नाहीये. नाही ऐकणार ना ते आप्पा. आणि तू तू काय करू नको माझ्यासाठी. जाते मी घरी आता, मरू दे. मी नाही. थांब, जाऊ नको. तिथे जीव जळतोय ग इथं माझा. मी थांब, जाऊ नको. आजच्या कार्यात कसं मिठाचा खडाच टाकते पाय आता. काय करणार तू? पूजाच नाही होऊ देत पाय तू. सत्यनारायणाच्या पूजेला घरात कलशच नसल तर कशी होईल पूजा? हॅलो हॅलो. हां गुरुजी, हां कुठे आहे तुम्ही? अगं बाई, गहू राहिले, कसं लक्षात आलं नाही तरी माझ्या.
बरं बापू, मी लतीला फोन करीनच, पण तुम्ही बी सांगा बरं का, नाही तर न सांगता गेले म्हणून रागवल ती. नाही नाही, मी सांगतो ते. हा. जा. आणि अहो ते कुलूप जरा व्यवस्थित लावा बरं का, लय दिवस वापरात नाही ना, गंजलंय ते. नाही, लावतो मी, तुम्ही निघा आता. आजी ये. सावकाश सावकाश. जा. बस. मी गुरुजींना घेऊन येतो. हा ये घेऊन पटकन. हा ठेव तिथे खाली. मामी प्रसाद कुठं ठेवू? इथंच ठेव की, इथंच पूजा मांडणार ना. काय घमघमाट सुटलाय हो. वा वा ए कामिने, जाय पंचामृतान जाय. काय ते नाही का तू असं हातावर घेते मग चाटते आणि मग कुठं पुसू म्हणून डोक्यालाच पुसते ते. हा 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 जाय आण जाय. फोटो लागणार आहे आता. सांगितलं ना नाही ठेवला ना तिथं. हा ना. हा झाली का सगळी तयारी? पण कलश कुठे आहे? हा. इथंच तर होता ठेवलेला मी. मग कुठे गेला आता? असं का? ए, तुम्हाला नीट ठेवायला काय होतं रे ते? आवश्यक शपथ साठी इथं ठेवला होता इथं. आता असं कसं कोणाचा हात लागला असन? पण कमालच झाली बाई. अरे गुरुजी यायची वेळ झाली, शोधा ना लवकर ते. हा आत कुठं जाणार आहे? घरातच असेल कुठं तरी. अगं मग हुडक की. बडबड कमी करा, शोधा आधी पटकन. चला. आतमध्ये पण नाहीये. त्याच्या खाली ठेवलाय का बघ. नाहीये मामी. पाहिलं. हा काय करावं? नाहीच गावला तर पुढचंच बोला तुम्ही, तुम्हाला तेवढंच पाहिजे ना. अहो विचारलं मी नुसतं की बाबा नाही गावला समजा तर कॅन्सल का? हो आता गरज असेल ना तवाच थोबाड उचकटायचं, नाही तर गप बसायचं. उगा अकलेच्या तारेत उडू नका तुम्ही. आप्पा आता कशी होणार पूजा? पण आईकडे एक कलश आहे, आणू का लगेच? लोकांचं कुठं चालतो? पण त्याला काय झालं? ए आव्या जा घेऊन ये. मी राहू दे ना आप्पा, मी आणते. गुरुजी येतील ना आता. अगं नको, तू थांब. तू नवरी आहेस बाई, थांब. हे मे. हा मामी मी आणते ना. तसं बी मला 1-2 ड्रेस बी आणायचे. मी आणते, राहू दे. ड्रेस कशाला? अगं मांजा बांधून पतंगीसारखं उडवणार आहे ती. तुला काय करायचंय? सारखं आपलं असं का तसं का, असं का नाही तसं का नाही. सगळ्यात कशाला नाक खूप चला पाहिजे तू. तसं नव्हतं म्हणायचं आत्याबाई मला. आपल्या जहागीरदारांच्या घरात ड्रेस वगैरे चालत नाहीत ना, म्हणून म्हणलं मी. तसं जहागीरदारांकडे बऱ्याच गोष्टी चालत नाहीत, पण आहेत ना. ए माय, जाय तू जाय आणि पटकन ये. हा जाय. हा जाय बहिणी. बापू अगं लती, तिकडं पूजा सोडून इकडं काय करते? त्याच्यासाठीच तर आले. म्हणजे अहो तिथं घरात कलश घावा ना, आणि त्याच्याशिवाय पूजा कशी होणार? म्हणलं इथून घेऊन जाते, पूजा झाली की आणून देते परत. नाही दे, हे राहू दे, ठेव तुझ्याकडे. ते आतमध्ये जा, त्या देवापाशी ठेवलेला आहे, तो घे. तू एक काम कर, तुला काय हवं ते घे आणि नंतर कुलूप लाव. हा मी येतो. बापू तुम्ही कधी येणार? अगं बाळा, लग्नामुळे लय सुट्ट्या झाल्या का नाही माझ्या. मी संध्याकाळी येतो ना, आणि तुझी आई आणि आजी येतील. मी आपल्याला बोललोय तसं.
बरं चल, मला उशीर होतोय. तू कुलूप लाव आणि किल्ली तुझ्याकडेच ठेव. हा, मी येतो. ड्रेस राहिला. आत्ता तर दार उघडं होतं. गुरुजी अजून काही लागलं सांगा. घ्या, गरम आहे. हा आओ, फळीवरून जरा डबा काढून द्या ना. आलो बरं गुरुजी. कोणी लावलं असेल दार? इथं दरवाजा बंद आहे. अहो कोणीतरी दार उघडा. चला पूजेला कोण बसतंय त्यांना बोलवा. हो येत आहेत. आब्या, हा हे आले पहा. बसा. एकटाच बसू? अहो यांच्या पत्नी कुठे आहेत? लवकर बोलवा त्यांना. तो गेली असेल. हो मी बघायला गेले होते ना तेव्हा दाराला कुलूप होतं आणि कलश आहे ना तो बाहेरच ठेवलेला होता दाराच्या.
असा कलश बाहेर ठेवून आता कुठं गेली काय माहिती. अशी कुठे गेली? चला तुम्ही पाटावर बसा. असं नाही करू. मी बी बघून येते. गेलं कुठं सगळे? काय माहिती आता गेले असतील बाहेर कुठेतरी. नाही, बापूंच्या घराला पहिल्यांदा कुलूप पाहिलं मी. पण पाहिलं ना, हाय की नाही कुलूप? मग चला. आवाज देऊ का? त्यापेक्षा एक काम करा, गावात ना भोंगा लावून रिक्षा फिरवा. असं वाटतं ते 4 लोकांना कळल. एवढी जहागीरदाराची सून आहे आणि आईन पूजत गेली पळून. बरं आहे का? आऊ, आता दिसतंय ना कुलूप स्वतःच्या डोळ्याला. हा, तुम्ही ना ती तो खोळंबा झाला असेल ना. आपल्याला काय माहित, आली असेल परत कुठेतरी जाऊन. नाही का? कुणीतरी दार उघडा. फोन बी उचलून नाही राहिली ती. आप्पा, फोन तर घरीच ठेवून गेली ती. हे देवा. बघा ना, आईन पूजेच्या टायमाला कशी काय गायब झाली काय माहिती. काय कशाला होईल ती? येईल तुझा. आपण इथंच पलीकडे गेलेली आहे ना, एवढा वेळ लागत का यायला? काय माहिती आता काय झालंय. बापूंच्या घराला कुलूप आहे. हा, काम तरी झालं असतं ना माझं. उभं फुकट घालवला दिवस माझा. हो, तुम्ही जरा गप्प बसा ना. फोन बी घरी ठेवून जायले. अशी कशी बेजबाबदारसारखी वागू शकते ही पोरगी? अहो नाही हो, अहो घाई घाईत गेली ना हो पोर. पण तिला माहितीये ना आज घरात पूजा आहे. मग कुठं का गेली? वेळेत यायला नको परत. हे मे येईल ती, तू नको बाई टेन्शन घेऊ. अरे किती वेळ थांबणार आहे पण आपण? ऐका माझं, दादाला बसू द्या पूजेला. अजिबात नाही. पूजा तुम्हीच करायची. कशी करणार? एकटा बसू? हा, जोडीदारीन गायब झाली ना त्यांची. काय चाललंय सारखं तुम्हा दोघा बहिणींचं? हा, गायब झाली गायब झाली. आहो, तुम्ही जरा बापूंना फोन लावता का? हा, काळजीच वाटायला लागली बाई. कुठे गेली पोरी? गुरुजी, वेळेत नाही आली तर काय हो करायचं आता? बायको नसेल तर सुपारी ठेवून पूजा करतात. करायचं का मग आता तसं? किती वेळ वाट पाहणार आपण तरी? आप्पा. हा बोल आप्पा. अरे कुठे आहे तुम्ही सगळे? अरे मी इथं कामावर आहे. आणि वहिनी?
ती आणि आई सुरीला सोडायला स्टँडवर गेले. आणलं ती का? लती आली ती घरी कलश घ्यायला. अरे बाबा कलश आला पण लती नाही ना आली. पूजेचा खोळंबा झाला ना त्याच्यामुळं. आणि तुम्ही बी यायला नको हे रे पूजेला. हा येणार ना. अरे पण संध्याकाळी येतो. काही सुट्ट्या लय झाल्या ना माझ्या. आई आणि ही येणार परस्पर तिकडं. हा ठीक आहे. संध्याकाळी तरी ये जेवायला तू. हा हा येतो येतो. आणि लती आली की फोन करा मला. हा करतो. आम्हाला या पुरीची अशी कशी बेजबाबदारपणे वागू शकते मी म्हणतो. आता काही सुपारी ठेवायची आबे बरोबर पूजेला. ती बी बायको असता ना.